नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरातून एक गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे। कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या 5 गोवंशीय जनावरांची श्रीरामपूर शहर पोलिसांनी मध्यरात्री सुटका केली आहे। दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली। कुरेशी मोहल्ला वार्ड क्रमांक 2 श्रीरामपूर येथील एका पडक्या घराच्या आडोशाला कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आली आहेत। अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले। रात्री 12:30 वाजता पोलीस पथकाने छापा टाकला असता तेथे खालील गोवंशीय जनावरे आढळून आली। 3 जर्सी गायी प्रत्येकी अंदाजे 50,000 रुपये, 1 जर्सी कालवड अंदाजे 25,000 रुपये, 1 गावरान गोरा अंदाजे 25,000 रुपये अशी एकूण किंमत सुमारे 2 लाख रुपयाची ही सर्व जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी अजमत अजीज कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला श्रीरामपूर याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 88/2025 दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, रवींद्र शिंदे, अमोल पाडोळे, अजित पटारे, सचिन दुपळे, रामेश्वर तारडे, सागर बनसोडे यांनी ही कारवाई यशस्वी केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक भरवनाथ अडागळे हे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। गोवंशीयांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी घेतलेली ही तत्पर भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा भीमप्रहार न्यूज मराठी। बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।